तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला दुधापासून शिरा बनवून दाखवणार आहे. पाणी बिलकुल नाही टाकणार याच्यामध्ये, फक्त दुधाचा वापर करणार आहे मी. बघू शकता किती मस्त शिरा झालाय, मस्त असा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा. बघू शकताय तुम्ही किती मस्त असा हा शिरा बनलेला आहे. पूर्णपणे मी इकडे दूध वापरलंय, पाणी बिलकुल वापरलेलं नाहीये. पूर्ण मेजरमेंट सहित ही रेसिपी मी दिलेली आहे. बघा इकडे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, रवा भाजून घेण्यासाठी. आता इकडे मी 4 टेबलस्पून तूप घालणार आहे. इकडे 3 टेबलस्पून घालते आणि नंतर 1 टेबलस्पून घालणार आहे. टोटल 4 टेबलस्पून आपल्याला इकडे तूप लागणार आहे. हा तिसरा. आता 2 कप बारीक रवा घेतलाय मी. छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. मीडियम टू हाय फ्लेमवर, म्हणजे जास्त कमी पण गॅस नाही करायचा आणि जास्त मोठा पण नाही करायचा. मीडियम गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. बघा, हा 4था टेबलस्पून आहे तुपाचा. टोटल आपल्याला 4 टेबलस्पून तूप लागलेलं आहे. बघू शकताय आपला रवा छान असा भाजलेला आहे. मस्त असा खमंग लालसर होईपर्यंत मी ह्याला छान असा भाजून घेतलाय. आता आपण शिरा बनवण्यासाठी बघा इकडे मी परत 1 टेबलस्पून इकडे तूप घेतलंय. त्यामध्ये 4 टीस्पून ड्रायफ्रुट्स टाकलेत. काजू, बदाम आणि मनुके टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 टीस्पून टाकलेले आहेत. तर हे तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2.5 कप दूध मी इकडे वापरले, तुम्ही 3 कप वापरू शकता. तुम्हाला जास्त सुट्टा शिरा नको असेल तर तुम्ही 3-3.5 कप इकडे दूध वापरलं तरी चालेल. मी इकडे 2.5 कप दूध इकडे वापरलेलं आहे. टोटल 2.5 कप दूध मी इकडे वापरलंय. त्यानंतर अर्धा कप साखर, तर हे छान मिक्स करून घेऊया. दूध असल्यामुळे आपल्याला साखर इकडे कमीच लागते. त्यामुळे मी इकडे 2 कप रव्याला अर्धा कप साखर घातले. अर्धा टीस्पून विलायची पावडर घातली बघा मी इकडे. पाव टीस्पून खायचा कलर टाकल्यामुळे मस्त असं शिऱ्याला चमक पण येते आणि दिसायला पण खूप छान दिसतो.
आता याला उकळी आली की आपण आपला शिरा याच्यामध्ये बनवून घेऊया. बघ इकडे उकळी आलेली आहे छान अशी दुधाला. आता त्याच्यामध्ये जो रवा आपण भाजून घेतला होता तो ह्याच्यामध्ये मी टाकते. असं टाकते मी, कारण त्याच्यामध्ये गाठी वगैरे होतात ना गुठळ्या रव्याच्या, त्याच्यामुळे असं वैरून टाकायचं आहे. बघू शकता इकडे मी 2 कप रवा त्या दुधामध्ये परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. 2 कप रवा, 2.5 कप दूध परफेक्ट प्रमाण आहे. अर्धा कप साखर, आता याला मी 1 मिनिटभर झाकून ठेवून याला कमी गॅसवरती छान असं शिजवून घेते. 1 मिनिटानंतर बघा छान असा शिरा आपला दुधातला शिरा बनवून तयार आहे. मस्त असा दुधातला शिरा बनवून तयार आहे.